भारतीय रेल्वेच्या ग्रुप डी मध्ये तुम्ही फॉर्म भरलेले असाल आणि आता मॉडिफिकेशन करेक्शन विंडो देखील ओपन झालेली होती. त्यामध्ये देखील तुम्ही चुका दुरुस्त केलेल्या असतीलच. आणि महत्त्वाची इथे अपडेट असणार आहे ती म्हणजे कोर्ट केस. यामध्ये काय नेमकं घडलेलं आहे, कशासाठी ही कोर्ट केस झालेली होती, ITIच खरंच लागू करणार आहेत का, आणि ज्यांनी देखील 10वी पास कॅन्डिडेट्सनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म रद्द होणार आहेत का, ही जी महत्त्वाची अपडेट आहे त्या संदर्भात आजचा हा खास व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. त्यासोबतच तुम्ही रेल्वे भरतीच्या NTPCची तयारी करत असाल, फॉर्म भरलेले असाल तर त्या एक्झामच्या तयारीसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. आणि आपल्याकडे महत्त्वाची 2 पुस्तके उपलब्ध आहेत प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी. जे मराठीमध्ये प्रश्नपत्रिका संच आहे ते म्हणजे विजयपथ पब्लिकेशन यांचं उत्तम दर्जाचं अगदी मराठीमध्ये ही दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहेत. ग्रुप डी साठी तर या पुस्तकामध्ये अगदी स्पष्टीकरणासहित तुम्हाला इथे गणित, बुद्धिमत्ता प्रश्न इथे पाहता येणार आहेत. 120 प्रश्नपत्रिकांचा इथे संच तुम्हाला पाहता येणार आहेत. विजयपथ पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तके तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे ग्रुप डी भरती 2025 मध्ये कोर्ट केसबद्दलची ही जी अपडेट असणार आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाची जी माहिती आहे तर ती आपण पाहून घेऊया. तर जेव्हा 2019 मध्ये रेल्वेने जी नोटीस काढलेली होती, 2019 मध्ये जे नोटिफिकेशन आलेलं होतं आणि त्यानुसार वॅकन्सीज आलेल्या होत्या, त्यामध्ये जवळजवळ 1,00,000 वॅकन्सीज होत्या. आणि याच्यामध्ये त्यांनी 10वी पासवर म्हणजे सुरुवातीला तिथे देखील ITI कंपल्सरी केलं होतं आणि नंतर मात्र त्याच्यावर त्यांनी 10वी पासवर फक्त फॉर्म भरून घेण्यात आले. म्हणजे ते नियम शिथिल करण्यात आला. म्हणजे तिथे सांगण्यात आलं की ही शेवटची भरती असणार आहे जिथे तुम्हाला 10वी पासवर तुम्ही ग्रुप डी साठी एलिजिबल असणार आहात. परंतु इथून पुढे जेवढ्या देखील भरती येणार आहेत रेल्वेच्या ग्रुप डीच्या, तिथे मात्र तुम्हाला ITI पास असणं कंपल्सरी असणार आहे आणि तेच कॅन्डिडेट इथे एलिजिबल असणार आहेत. हे 2019 मध्ये रेल्वेने जाहीर केलेलं होतं नोटिफिकेशनद्वारे. परंतु त्यानंतर काय झालं, जी देखील 2019ची भरती झाली ती 10वी पास बेसिसवरच झाली. त्यानंतर 2024 मध्ये जे रेल्वे भरतीचं जे ॲन्युअल कॅलेंडर जाहीर करण्यात आलं, त्याच्यामध्ये देखील त्यांनी डिक्लेअर केलं नव्हतं की फक्त 10वी पासवर ही भरती असणार आहे की ITI कंपल्सरी असणार आहे. फक्त तिथे त्यांनी ज्या देखील वॅकन्सीज येणार आहेत पूर्ण वर्षामध्ये त्याचं तिथे अपडेट देण्यात आलेली होती. परंतु 2025 मध्ये जसं काही नोटिफिकेशन आलं जानेवारी महिन्यामध्ये की ग्रुप डीची भरती होणार आहे, परंतु इथे मात्र त्यांनी 10th पास जे कॅन्डिडेट आहेत त्यांना एलिजिबल करण्यात आलं. म्हणजे 10वी पास चे कॅन्डिडेट आहेत ते देखील फॉर्म भरू शकतात असं इथं सांगण्यात आलं. परंतु याच्यामुळे काय झालं, ज्यांनी देखील 2019 मध्ये प्रयत्न केलेले होते फॉर्म भरताना आणि त्यांना तिथे समजलं की इथून पुढे मात्र ITI पासवालेच फक्त फॉर्म भरू शकणार आहेत, ते सगळ्या कॅन्डिडेट्सनी इथे ITI करणं म्हणजे त्यांनी ITIला प्रेफरन्स दिला आणि त्यांनी ITI केलं. आणि त्यामुळे त्या कॅन्डिडेट्सचं म्हणणं असं आहे की आम्ही ITI केलेला आहे तर तो वेस्ट जातोय, आमची फीज वेस्ट जातीये. त्यासाठी 2025 मध्ये ITI कंपल्सरी असायला पाहिजे, जेणेकरून ITI जे कॅन्डिडेट आहे त्यांचा इथे भरतीमध्ये त्यांना फायदा होईल. याच कारणासाठी त्यांनी या कॅन्डिडेट्सनी कोर्टाकडे धाव घेतली न्याय मागण्यासाठी आणि हीच कोर्ट केस चाललेली आहे. याच्यामध्ये अजून देखील म्हणजे फेब्रुवारी महिन्यात देखील याच्यामध्ये काही निर्णय येणार होते, परंतु ते आले नाहीत कारण की सरकारकडे याच्यावर उत्तर नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी आणखी वेळ मागून घेण्यात आलेला होता आणि याच्यासाठी त्यांना सरकारला एक तर शेवटची मुदत दिलेली आहे 21 मार्चपर्यंत. 21 मार्चपर्यंत त्यांना त्यांचं डिसिजन सांगण्याची म्हणजे त्यांचं जे काही म्हणणं आहे मांडण्याची ती सरकारसाठी वेळ देण्यात आलेली आहे. 21 मार्चपर्यंत सरकार जे काही म्हणणं आहे ते मांडणारच आहे आणि त्यानंतर मात्र 28 मार्चला इथे तुम्हाला जे देखील कोर्टाचा निर्णय असणार आहे तो इथे समजणार आहे की ITI लागू केलेला आहे किंवा 10वी पास बेसिसवरच आहे किंवा ही भरती रद्द होणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही 28 मार्चला मिळणार आहेत.
परंतु यामध्ये घाबरून शक्यतो जाऊ नका, कारण की इथे मला तरी असं वाटतं, जे देखील 10वी पास कॅन्डिडेट आहेत, जवळ-जवळ इथे बघा 32,000 वॅकन्सीज आहेत. फॉर्म भरण्यात आलेले आहेत ते म्हणजे 70 ते 80 लाख किंवा 80-90 लाखापर्यंत, 1 करोडपर्यंत फॉर्म भरण्यात आलेले आहेत. आणि याच्यामध्ये प्रत्येक 10वी पास जर जे देखील एलिजिबल आहेत, त्यांना नॉट एलिजिबल करून त्यांची जी ₹500 फी घेतलेली आहे, ती रिटर्न करणं तेवढं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे 10वी पास नॉट एलिजिबल म्हणून शक्यतो करणार नाहीत, असा निर्णय कोर्ट घेणार नाही असं वाटतं. याच्यामध्ये सरकार शक्यतो हे करू शकतं, की जे देखील वॅकन्सीज आहेत 32,000 त्याच्यामध्ये वाढ करण्यात येऊ शकते आणि जी वाढ करण्यात येईल ती ITI कॅन्डिडेटसाठी असू शकते. त्यांच्यासाठी ती कंपल्सरी असू शकते किंवा जे देखील 32,000 वॅकन्सीज आहेत त्याच्यामधील जे देखील टेक्निशियन डिपार्टमेंटमधल्या वॅकन्सीज आहेत, मग सिग्नल डिपार्टमेंट असेल, डिझेल मेकॅनिकल असेल, लोकोशेड असेल, म्हणजे ज्या देखील डिपार्टमेंटमध्ये टेक्निकल बेस तुम्हाला पाहिजे असतो, तिथे मात्र टेक्निकल कॅन्डिडेट पाहिजे आहे, तिथे ITI कंपल्सरी करण्यात येऊ शकतं. असे काही इथे पॉईंट आहेत जे की होऊ शकतात. त्याच्यामुळे अभ्यास या गोष्टींचा तुम्ही विचार करू नका, की 10वी पासवरच इथे म्हणजे आम्हाला नॉट एलिजिबल करतील का किंवा ITIच पाहिजे आहे. तर या गोष्टींमध्ये वेळ न घालवता तुम्ही व्यवस्थित छानपैकी अभ्यासला चालू करणं गरजेचं आहे. अभ्यासाकडं लक्ष देणं तुम्ही गरजेचं आहे. आता यामध्ये ITI कॅन्डिडेट्सनी देखील नाराज न होता त्यांनी पॉझिटिव्हली विचार करणं गरजेचं आहे, की रेल्वेमध्ये ITI कॅन्डिडेटसाठी ALPची एक्झाम आहे, टेक्निशियन्सच्या एक्झाम आहेत, त्यासोबतच JEEची एक्झाम आहे. म्हणजे बऱ्याच टेक्निशियन पोस्टवरती ITI कॅन्डिडेट्स इथे प्रेफरन्स दिला जातो. त्यांना त्या एक्झाम देता येतात किंवा ग्रुप डीच्या भरती थ्रू ते रेल्वे डिपार्टमेंटमध्ये एंट्री केल्यानंतर देखील डिपार्टमेंटल एक्झाम थ्रू ते अशा पोस्टवर ते जाऊ शकतात. त्याच्यामुळे खरं तर ITI कॅन्डिडेट्सनी देखील इथे नाराज होऊन चालणार नाही, कारण की त्यांनी ITI केला आणि आमचं नुकसान झालं असं मुळीच नाही आहे. त्यांनी पॉझिटिव्हली हा विचार देखील केला पाहिजे, की जे देखील 10वी पासवाले कॅन्डिडेट्स आहेत त्यांना मात्र कुठेही असं वॅकन्सीज नसतात, की 10वी पासवर तुम्हाला चांगला जॉब मिळेल. त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने देखील इथे विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे 10वी पास कॅन्डिडेट असतील किंवा ITI कॅन्डिडेट्स असतील, या दोघांनी देखील छान पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासोबतच ॲप्रेंटिस ज्यांची देखील रेल्वेमध्ये ॲप्रेंटिस झालेली आहे त्यांना देखील 20% इथे आरक्षण असतं. त्यामुळे त्यांनी देखील छान पद्धतीने अभ्यास करून आपली जागा इथे फिक्स करणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.